सुंदर मनामध्ये भरली. काय झालं? झालं सर. हो. जाऊ घरी. काय घरी? आता फक्त वॉर्मअप झालाय. ट्रेनिंग आता मी स्टार्ट करतोय. हा. कुठलाही प्लेयर किंवा योद्धा ट्रेनिंग शिवाय सामान्य माणूस असतो. आता तुम्हाला सामान्य ते स्ट्रेंथ असा मोठा प्रवास करायचा आहे आणि आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. आओ सर, पण घरी जाऊन स्वयंपाक. बिहेव लाईक अ चॅम्पियन. राखेतून जो उभारी घेतो तोच खरा चॅम्पियन ठरतो. कसं चालू आहे पोरींचं ट्रेनिंग? मेन ट्रेनिंग आजपासून स्टार्ट झालंय. पण पोरींला काही त्रास बीस होणार नाही ना? जास्त काय नाही. आजारी पडतील, अंग दुखेल, ताप येईल, पण जेव्हा तापातून उठतील ना तेव्हा बॉडी आणखीन स्ट्रॉंग झालेली असेल. हा. मग दौलतचं बी असंच होईल का? डिपेंड. म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीवर अवलंबून असतं. प्रत्येकाची बॉडी वेगवेगळं रिॲक्ट करते. बघूया, उद्या सकाळी कळेलच. यांना विचारून पाहू का अभ्याला ट्रेन कराल का म्हणून? मी काय म्हणते, तुम्ही सकाळी 2-4 तास दौलतला ट्रेनिंग देणार आणि संध्याकाळी तासभर पोरींना, बरोबर ना? हो. मग आणखी एकाला ट्रेनिंग द्याल का? आबांनी सांगितलं का? नाही नाही, मीच सांगते. कोणाला ट्रेन करायचं? ते शर्यतीत भाग घेतलेल्या दुसऱ्या पोरांना बी ट्रेन कराल का तुम्ही? म्हणजे? माझी एक मैत्रीण आहे इंदू, तिच्या पोराने बी शर्यतीत भाग घेतलाय. त्याला बी ट्रेनिंग द्याल का? नो नो नो, असं नाही होणार. अहो बरं, का बरं नाही होणार? कारण तो दौलतचा प्रतिस्पर्धी आहे. त्याला कसा ट्रेन करणार मी? हे पा, तुल्यबळ प्रतिस्पर्धी बनवून त्यांच्यात जर शर्यत लागली तरच ठरल ना त्यांच्यातला खरा चॅम्पियन कोण ते. तुमचं म्हणणं बरोबर आहे अक्कासाहेब, पण सध्या मी दौलतला ट्रेन करतोय, तर दुसऱ्याला ट्रेन करणं ही प्रिन्सिपली रॉंग आहे आणि आबांना पण ते आवडणार नाही. आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. तुला सांग, खांदा बरा ना हवे? दुखत बिकत नाही ना? ठीक आहे आता. भाई चल ना, आईचा फोन येऊन गेलता, जेवण तयार आहे. थांब ना 5 मिनिट. अरे लती येणार होती, कसं काय नाही काय माहित अजून. लती भलतीच काटक आहे हव्या. एवढा जॉब करती, दमती, ट्रेनिंग बी करती, पण तरी तुला भेटल्याशिवाय नाही जात. आणि जेव्हा कधी तुला भेटती तेव्हा अगदी प्रसन्न आणि आनंदी. हे मात्र खरं वेग आहे. तिचा प्रसन्न चेहरा पाहिला ना की सगळं टेन्शन विसरायला होतं. ती अशीच नेहमी आनंदी राहावी ना असं वाटतं मला. बीपीचा त्रास कळल्यानंतर तिला वळवतो फिटनेसकडं, पण देती आता स्वतःहून लक्ष देते, व्यायाम करते. पाय ना, फिटनेस आणि तिचा दूरपर्यंत कधी संबंध नव्हताच, पण तरी बी तिच्यात स्ट्रेंथ आहे, एनर्जी आहे, चांगले. मी रोज तिचा व्यायाम करून घेणार होतो, पण आमची पिताश्री त्याआधी मलाच घराबाहेर काढलं. पण एक चांगलं आहे, तिचं सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग चालू आहे ना, बरे फिट राहील ती. हो ना. तुला सांगतो, नवीन नवीन गोष्टी लगेच ग्रास्प करते. कधी कंटाळा नाही करत कुठल्या गोष्टीचा. डल बिल तर मी कधी पाहिलंच नाही भाई तिला एवढी. अभ्या, रते, अभ्या.